आज आपण जो सुरू करतोय हा टॉपिक आहे श्वासावरोध मृत्यू. बाकी सगळे आले की क्वेश्चन आन्सर आणि आपण काय घेऊ, टाइम सिन्स डेथ किंवा PMI पोस्टमॉर्टम इंटरव्ह्यू घेऊ. ठीक आहे, जे डिस्कस करायला जास्त मजा येईल. ठीक आहे, त्यामुळे मॅक्सिमम स्टुडंट असतील की डिस्कस करू. सो आज आपण श्वासावरोध मृत्यू बघतोय. श्वासावरोध मृत्यू म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये श्वास थांबल्यामुळे होणारा मृत्यू, याला आपण श्वासावरोध मृत्यू असं म्हणतो. ठीक आहे, मेनली फॉरेन्सिकमध्ये श्वासावरोध मृत्यूचा जर विचार केला तर श्वासावरोध मृत्यू वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आज फक्त आणि फक्त क्लासिफिकेशन घेणार आहे मी, श्वासावरोध मृत्यूचे डिटेल्स नाही घेणार आहे. याच्या आधी मी श्वासावरोध मृत्यूचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये घेतलं नव्हतं. त्याचं रिझन असं होतं की आयोगाने त्याच्या क्लासिफिकेशनवर याच्या आधी क्वेश्चन विचारले नव्हते. त्याचं खूप सिंपल रिझन आहे. तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये हँगिंग, स्ट्रँग्युलेशन, ड्राउनिंग असे तीनच आय गेस असे तीनच पॉईंट दिले आणि फक्त तेवढ्याच बेसिक्सवर क्वेश्चन येत होते. पण त्यांनी लास्ट एक्झाम पासून त्याच्या क्लासिफिकेशनवर क्वेश्चन द्यायला सुरू केले. म्हणजे लास्ट एक्झामला क्लासिफिकेशनवर क्वेश्चन आला होता आणि ज्यावेळी ऑलरेडी एकदा क्वेश्चन आलेला आहे त्यावेळी बेटर आहे की आता त्याला थोडंसं आपण काय करूया, जास्त डिटेलमध्ये जाऊया असं मला वाटतंय. ते आपण बघायचं आहे. सो श्वासावरोध मृत्यू जो आहे, श्वासावरोधाचा अर्थ काय, कोणत्याही कारणामुळे श्वास बंद पडणे. कोणत्याही कारणामुळे श्वास बंद पडणे याला आपण श्वासावरोध म्हणतोय. हा श्वासावरोध दोन प्रकारामुळे असू शकतो. बघा, याचे आता वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. हे खूप डिटेलमध्ये जाणार आहे क्लासिफिकेशन, त्यामुळे प्लीज जरा असं लक्ष देऊन ऐका, कारण की काही कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. सगळ्यात शेवटी आपण डिटेल क्लासिफिकेशनचा चार्ट काढू. पहिला आपण छोटे छोटे क्लासिफिकेशन बघत जाऊ. श्वासावरोध मृत्यू हा दोन प्रकारामध्ये डिवाइड होतो म्हणून समजा. ठीक आहे, हा दोन प्रकारामध्ये आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे तांत्रिक श्वासावरोध. तो आहे तांत्रिक श्वासावरोध मृत्यू. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अतांत्रिक श्वासावरोध. याचा अर्थ काय ते पहिला विचार करू. तांत्रिक श्वासावरोध ज्याला आपण मेकॅनिकल काय म्हणतो, ॲस्फिक्सिया म्हणतो. मेकॅनिकल ॲस्फिक्सियाचा अर्थ काय, मेकॅनिकल ॲस्फिक्सिया म्हणजे कोणत्या तरी म्हणजे बाहेरच्या गोष्टींमुळे श्वासावरोध होणे. मग आयदर गळफास लावणे असेल, आयदर गळा दाबणे असेल, आयदर बुडणे असेल, या सगळ्यांना मेकॅनिकल ॲस्फिक्सियामध्ये घेतलं जातं. ठीक आहे, आणि नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सिया, सो दिस इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल ॲस्फिक्सिया. डिटेल आपण याचं क्लासिफिकेशन घेतोय. पहिला छोटे छोटे क्लासिफिकेशन बघू. दिस इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल ॲस्फिक्सिया. दिस इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल ॲस्फिक्सिया. दिस इज कॉल्ड ॲज नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सिया. नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सिया. ठीक आहे, म्हणजे श्वासावरोध होण्यासाठी काहीतरी बाह्य कारण गरजेचं असतं. ठीक आहे, इथे श्वासावरोधासाठी बाह्य कारण गरजेचंच असेल असं नाही, काही वेगळी कारण पण गरजेची असेल. ऑब्व्हियसली बाहेरचं कारणाचं मला म्हणायचा अर्थ काय आहे, एकतर गळफास लावणे म्हणजे गळफास लागणे, मग कोणत्याही प्रकारचा गळफास असेल, गळफासचे टाईप आपण बघूया, किंवा दुसरा आहे काय म्हटलं आपण, स्ट्रँग्युलेशन. ठीक आहे, म्हणजे गळा दाबून होणारा मृत्यू. तिसरा आहे बुडून होणारा मृत्यू. ठीक आहे, मग याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. म्हणजे गळा दाबून होणाऱ्या मृत्यूचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत, त्यानंतर बुडून होणाऱ्या मृत्यूचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत. ते आपण टाइप्स बघणार आहोत डिटेलमध्ये. म्हणजे मेकॅनिकल ॲस्फिक्सियाचे टाइप आपण बघणार आहोत, पण पहिला आपण नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सिया काय करू, क्लिअर अप करू. आणि हा ॲस्फिक्सिया क्लिअर करत असताना आपण ॲस्फिक्सियाला, श्वासावरोध मृत्यूला एका ब्रॉड टर्म मध्ये डिवाइड करू. सो आपण याच्या क्लासिफिकेशनला जाऊ. आता ॲस्फिक्सिया म्हणजे श्वासावरोध मुळे होणारा मृत्यू हा किती प्रकाराचा आहे बघा. एक एक प्रकार लिहित जातो, व्यवस्थित बघा. त्यामुळे सगळ्यात पहिला जो आहे त्यामुळे ऑब्व्हियसली आपला मेकॅनिकल ॲस्फिक्सिया जो आपण डिटेलमध्ये घेणार आहे म्हटलं मी. आणि आता जे नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सिया आहेत ते मी आता बाकीच्या टाईपमध्ये डिवाइड करतोय. म्हणजे आता इथून पुढे लिहिणारे सगळे टाइप्स हे नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सियाचे आहेत. नॉन मेकॅनिकल ॲस्फिक्सियाचे टाइप्स आहेत. ते सगळ्यात शेवटी आपण मोठा चार्ट काढू. पहिला बघा. ठीक आहे, त्यातला पहिला जो टाइप आहे तो आहे पॅथॉलॉजिकल ॲस्फिक्सिया. पॅथॉलॉजिकल ॲस्फिक्सिया म्हणजे काय, पॅथॉलॉजी म्हणजे आजार आपण म्हणूया. त्यामुळे याला आजारात्मक श्वासावरोध असं म्हणतात. आजारात्मक श्वासावरोध असा कसा असतो, असा का होतो,
विशिष्ट काही केमिकल्स, ठीक आहे, काही विशिष्ट केमिकल्स किंवा काही विशिष्ट काय म्हणूया आपण ॲलर्जीज यामुळे आपलं जी श्वासनलिका आहे या श्वासनलिकेला सूज येते. ठीक आहे. समजा ही आपली श्वासनलिका आहे. ठीक आहे. इथून काय सुरू होणार आहेत, हे आपले लंग्स सुरू होणार आहेत असा विचार करू आपण. ठीक आहे. मी अशीच काढायची म्हणून छोटी डायग्राम काढले. याला काही खूप जास्त लक्ष देऊ नका. ठीक आहे. काही कारणास्तव काय होतं, या श्वासनलिकेला सूज येते. या श्वासनलिकेला सूज येते. ठीक आहे. आणि या श्वासनलिकेला सूज आल्यामुळे आता हवा आत एंटर करू शकत नाही. श्वासावरोध झाला. श्वासावरोध झाला. अशा मृत्यूला काय म्हणतात, पॅथॉलॉजिकल म्हणजे आजारात्मक काय म्हणतात, श्वासावरोध असं म्हणतात. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं. काही ॲलर्जीज असतात. ठीक आहे. मग हे कशामुळे होऊ शकतं? हे होऊ शकतं ॲलर्जीजमुळे. हे होऊ शकतं ॲलर्जीजमुळे. मग कोणत्या ॲलर्जी असतात, कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जी असतात, कुणालाही कोणत्याही अन्नपदार्थाची किंवा इतर कोणत्याही पदार्थाची ॲलर्जी असू शकते. तुम्ही ऐकले असेल काही लोकांना प्रॉन्सची ॲलर्जी असते, माशांची ॲलर्जी असते. ते खाल्ले की त्यांचा चेहरा सुजतो, श्वास घ्यायला त्रास होतो. हे ह्याच्यातच येते. श्वासावरोध. त्याच्यामुळे मृत्यू होतोय की नाही ही नंतरची गोष्ट आहे. पण श्वासावरोध होणे हे याच्यातच येते. त्यानंतर अजून तुम्ही ऐकलंय, अजून काय ऐकलंय तुम्ही? दमा. दमा लागणे. नाही का? दमा लागतोय म्हणजे काय होते? दमा लागतोय म्हणजे या श्वासनलिकेला काय होते? सूज येते. आणि त्यामुळे असा आवाज येतोय. का आवाज येतोय? कारण की हवा आत जायला आणि बाहेर यायला कमी जागा राहिल्यामुळे त्याला प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. लहान मुलांना कफ होतो. लहान मुलांना कफ होतो, इन्फेक्शन होतं किंवा मोठ्यांना इन्फेक्शन झाल्यानंतर असू शकते. बाळ दमा आहे, मोठ्या माणसांना दिसणारा दमा आहे, हे सगळे या प्रकारात येते. ठीक आहे. इन्फेक्शन झालं तरी तिथे सूज येते. बरोबर आहे? त्यामुळे इन्फेक्शन झालं म्हणजे जंतू संसर्ग असेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्फेक्शन म्हणतो. ठीक आहे. तरी देखील अशी कंडिशन बघायला मिळते. ओके. त्यामुळे अशा कंडिशनमुळे ज्या गोष्टी बघायला दिसतात, त्याला आपण काय म्हणतो? पॅथॉलॉजिकल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? पॅथॉलॉजिकल म्हणतो. हे ॲलर्जीजमुळे होतं किंवा दम्यामुळे होतं, जंतू संसर्गामुळे होतं किंवा इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्गालाच मी इथे काय लिहितो? इन्फेक्शन्समुळे होतं. ठीक आहे. ॲलर्जी असतील, दमा असेल, जंतू संसर्ग असेल, जंतू संसर्ग म्हणजेच काय? ठीक आहे. अजून बघूया. अजून काय आहे? अजून आहे, आता असे काही पदार्थ आहेत, असे काही पदार्थ आहेत, जे पदार्थ ज्यांचं पॉइझनिंग झाल्यामुळे किंवा ज्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे आपल्या श्वसनावरचा कंट्रोल निघून जातो. आपल्या श्वसनावरचा कंट्रोल निघून जातो. विषबाधा लिहूया आपण, याला पॉइझनिंग लिहूया. एक्झाम्पल बघा. तुम्ही खूप रेग्युलरली बघणाऱ्या केसेस सांगतो मी. कीटकनाशकांची विषबाधा. कीटकनाशक पिऊन लोक मरतात, ऐकले तुम्ही? सो हे कीटकनाशक औषध खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम करतं आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला आहे कीटकनाशक विषबाधा आहे, तिथे आपण थोडंसं अजून डिटेल बघूया. तुम्हाला मेडिकली किती डिटेल डीप जायचं ते तर तुम्ही सांगा, तेवढे डीप जाऊया, काही हरकत नाही. पण कीटकनाशकामध्ये काय होतं, श्वासावरचा कंट्रोल नाहीसा होतो. श्वास घेता येत नाही आणि श्वासावरोध व्हायला सुरू होतो. का? कंट्रोलच. तुम्हाला मसलच हलवता येत नाही. विषबाधा झालेल्या माणसाला काय होत नाही, मसल हलवता येत नाहीत. ठीक आहे. कीटकनाशक विषबाधा आहे. कीटकनाशक किंवा किंवा काय, मेंदूवर काम करणारे किंवा मेंदू म्हणण्यापेक्षा आपल्या चेतासंस्थेवर काम करणारे साप. चेतासंस्थेवर काम करणारे साप, काम करणारी सर्पविषे. आपल्या इथे भारतामध्ये 2 प्रकारचे साप आहेत, जे आपल्या चेतासंस्थेवर इफेक्ट करतात. श्वसन करता येत नाही, पॅरालिसिसमध्ये जातो, मसल पॅरालिसिसमध्ये जातो. श्वसन करता येत नाही या लोकांना. ठीक आहे. कोणकोणते साप आहेत हे? हा आहे एक नाग. 2 साप आहेत. एक आहे नाग आणि दुसरा आहे मण्यार. हे 2 साप काय करतात, जे चावले म्हणजे ज्यांची विषबाधा झाली तर काय होतं, की श्वसनाचे जे स्नायू आहेत ते फेल होतात. ते कशात जातात? फेल्युअरमध्ये जातात. घोनस घोनस हा ना मिक्स पॉइझनचा साप आहे. मी असं नाही म्हणत की घोनसमुळे असं होत नाही, पण प्युअरली न्यूरोटॉक्सिक आपल्यामध्ये हे दोघे आहेत. घोनस जो आहे ना, तो काय आहे, तो मिक्सचर आहे. तो रक्तावर पण इफेक्ट दाखवतो, तो श्वसनावर पण इफेक्ट दाखवतो, तो स्नायूंवर पण इफेक्ट दाखवतो. म्हणजे स्नायू म्हणजे कुजणे ही प्रक्रिया पण आणतो.
त्यामुळे आपण गोंधळच नाही. आपल्याला आहे साप आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. टाइप ऑफ स्नेक्स आणि त्यांची विषबाधा कशी होते ते डिटेलमध्ये घेणार आहोत. त्याची काळजी नका करू. ज्यावेळी आपली विषबाधा हा टॉपिक सुरू होईल ना, टॉक्सिन्स, पॉइझन्स हे सुरू होईल ना, त्यावेळी मी तुम्हाला हे सगळं सांगेन. टॉक्सिन, पॉइझन आणि व्हेनम्स. ठीक आहे, हे 3 पॉइंट्स आहेत आपले. ओके. त्यामुळे टॉक्सिन्स कोण तयार करतंय, व्हेनम कोण तयार करतात, पॉइझन्स कोण तयार करतंय, मग पॉइझनस प्लांट्स कोणते आहेत, पॉइझनस ॲनिमल्स कोणते आहेत, हे आपण सगळं घेणार आहोत. ठीक आहे, ते आपण तिथे डिस्कस करू. ओके. अजून अजून काही विषबाधा आहे का किंवा ओव्हरडोस आहे का? आहे. हे मेंदूवर काम करतं आणि मेंदूमध्ये श्वसनाचं जे केंद्र आहे ना, ते केंद्र बंद पाडतं. म्हणजे ज्या श्वसनाच्या केंद्रामुळे आपण श्वास घेतो बघा, आपण रेग्युलरली श्वास घेतो, आपल्या लक्षात पण राहत नाही की आपण श्वास घेतोय, नाही का? म्हणजे सकाळी उठल्यापासून काय झोपेत पण तुम्ही श्वास घेत होते. त्याच्यानंतर सकाळी उठल्यापासून तुम्ही आता पण श्वास घेत होते. 24 तास श्वास घेत राहता तुम्ही. पण किती श्वास तुमच्या लक्षात राहतात की नाही आता मी श्वास घेतला म्हणून नाही लक्षात राहत. तुम्ही जाणून-बुजून ज्यावेळी श्वास घेता ना, तुम्ही हा एक्स्ट्रा एफर्ट लावताय. विदाऊट एफर्ट तुम्ही श्वास घेत राहताय. म्हणजे तुम्हाला जाणवत पण नाही की तुमची छाती मूव्ह व्हायले, तुमचे ऑक्सिजन आत चाललंय म्हणजे हवा आत चालली आहे, हवा बाहेर आली आहे, तुम्हाला जाणवत पण नाही. ठीक आहे. कारण की तुमच्या मेंदूमधलं एक विशिष्ट केंद्र याच्यासाठी काम करत असतं. आणि ज्यावेळेस तुमचा अफू 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 काय करतं? अफू हे श्वसन केंद्रावर काम करतं आणि श्वसन बंद पाडतं. ठीक आहे. श्वसन क्रियाच बंद पाडतं मेंदूकडून. ठीक आहे. असे बरेचसे पॉइझनिंग आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत नंतरही. ठीक आहे. हे पॉइझनिंग तुम्हाला समजलं. त्यानंतर अजून काय नॉन मेकॅनिकल इश्यू होऊ शकतात. हे पॉइझनिंगमध्ये अजून पण आहेत बरं का. पॉइझनिंगमध्ये काय आहेत? गॅस पॉइझनिंग पण आहेत. गॅस पॉइझनिंग म्हणजे इथे येतं कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, कार्बन डायऑक्साईड पॉइझनिंग, त्यानंतर सायनाइड पॉइझनिंग. हे 3 येतात. ठीक आहे. हे पण लिहूया इथे. कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि मी हायड्रोजन सायनाइड लिहितो HCN, KCN, पोटॅशियम सायनाइड पण असू शकतं. कोणतेही सायनाइड पॉइझनिंग. ठीक आहे. हे आपल्याला इथं बघायला मिळू शकतं. ठीक आहे. त्यानंतर आपण चौथं काय बघूया? चौथं आहे ट्रोमा. ट्रोमॅटिक अस्फिक्सिया होतो. म्हणजे काय होतं बघा, म्हणजे एखाद्या माणसाचा अपघात होतो. अपघात झाल्यामुळे त्याच्या बरगड्या फुटतात, तुटतात आणि ती बरगडी काय होते? लंग्समध्ये घुसते. विचार करा. बरगडी लंग्समध्ये घुसल्यामुळे आता लंग पंक्चर होणार. आपण आत घेतलेली हवा त्या पंक्चरमधून बाहेर निघायला सुरू होते. आणि ही हवा या लंग्सच्या बाहेर छातीत जी पोकळी आहे, या पोकळीत जमा व्हायला सुरू होते. आणि जसा-जसा श्वास घेतला जातो, तशी ती हवा लंग्समधून बाहेर पडते आणि त्या पोकळीत जमा व्हायला सुरू होते. आणि लंगने श्वास घेतलं, लंग फुगतं. तुम्ही श्वास सोडला, की लंग कोलॅप्स होतं, छोटं होतं. आणि छोटं झालं, की ती हवा अजून बाहेर पडते आणि जास्त जागा घेते. आणि असं करत-करत ती लंगवर प्रेशर टाकते. म्हणजे विचार करा, समजा हे जर आपलं फुफ्फुस आहे आणि ही त्याच्या आजूबाजूची जागा आहे असा विचार करा, तर या पूर्ण जागेमध्ये हवा साठायला सुरू होते. ठीक आहे. आणि ही हवा जास्तीत जास्त जागा घ्यायला लागते आणि या लंगवर प्रेशर टाकते. आता हे लंग फुगू शकत नाही. कारण की लंग फुगायला गेलं की तिथल्या हवेमुळे त्याच्यावर प्रेशर येतं आणि श्वास घेता येत नाही. ठीक आहे. त्याचसोबत काही वेळेस मार लागून इथे रक्त साठतं. काही वेळेस मार लागून इथे पाणी साठतं. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लंग्सवर प्रेशर येतं आणि श्वास घेता येत नाही. याला ट्रोमा म्हणतात. मार लागणं म्हणतात. मारामुळे होणारा प्रॉब्लेम म्हणतात. ठीक आहे. सो नॉन मेकॅनिकल काय आपण म्हणतोय अस्फिक्सिया जी आहे, हे अशा वेगवेगळ्या कारणांनी असू शकतं. होपफुली तुम्हाला समजलं असेल मी आतापर्यंत काय-काय सांगतोय ते. समजले नॉन मेकॅनिकल अस्फिक्सिया समजलेत? नॉन मेकॅनिकल अस्फिक्सिया आपण काय-काय सांगितले? प्लीज चेक करा. नॉन मेकॅनिकल अस्फिक्सिया ज्याला आपण सध्या NMA म्हणूया. नॉन मेकॅनिकल अस्फिक्सियामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? एक ते पॅथॉलॉजिकल असू शकतं. ठीक आहे. किंवा ते काय असू शकतं? पॉइझनिंग असू शकतं. ठीक आहे. किंवा ते काय असू शकतं? ट्रोमॅटिक असू शकतं. ओके. समजले तुम्हाला? आपण पुढे जाऊया. नॉन ट्रोमॅटिक अस्फिक्सिया समजले आपल्याला अशी अपेक्षा आहे. आता आपण नॉन मेकॅनिकल अस्फिक्सिया समजले अशी तुम्हाला अपेक्षा आहे. आता आपण मेकॅनिकल अस्फिक्सियाकडे जाऊया. मेकॅनिकल अस्फिक्सिया ज्याला आपण तांत्रिक श्वासावरोध म्हणतो, हा फॉरेन्सिक मधला सगळ्यात डिटेल टॉपिक आहे. हे आपण विषबाधेमध्ये वगैरे वेगळे बघणार आहोत. पण आता आपण जो घेणार आहोत, हा आपल्या फॉरेन्सिक मधला सगळ्यात मोठा टॉपिक आहे. म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन मधला एक मोठा टॉपिक आहे. जसा डेथ मोठा टॉपिक होता, तसा हा एक मोठा टॉपिक आहे. ह्याचं क्लासिफिकेशनवर आपण आज भर देणार आहोत. ठीक आहे. आता जो मेकॅनिकल अस्फिक्सिया आहे, मेकॅनिकल अस्फिक्सिया हा मेकॅनिकल अस्फिक्सिया प्रामुख्याने 3 टाईपमध्ये डिवाइड केलेला आहे.
प्रामुख्याने 3 टाईप. ठीक आहे. यातला पहिला जो टाईप आहे तो आहे हँगिंग. यातला जो दुसरा टाईप आहे तो आहे स्ट्रँग्युलेशन. आणि याच्यातला तिसरा टाईप जो आहे तो आहे ड्राउनिंग. हँगिंग म्हणजे काय? हँगिंग म्हणजे गळफास. स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय? गळावर दाब येऊन मारणे. आणि ड्राउनिंग म्हणजे काय? ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू होणे किंवा बुडून मारणे. म्हणजे हे तिन्ही प्रकारचं असू शकतं. हे सुसायडल असू शकतं, हे होमिसायडल असू शकतं, हे ऍक्सिडेंटल असू शकतं. ठीक आहे. हे कोणत्याही प्रकारचं असू शकतं. ते नंतर डिटेल बघूया आपण. ओके. मग प्रश्न तयार होतोय, सर हँगिंग मध्ये पण गळ्यावर दाबच येतोय ना, स्ट्रँग्युलेशन मध्ये पण गळ्यावर दाब येतोय, मग हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशन मध्ये काय फरक आहे? हा मुद्दा तयार होतो. हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशन मध्ये काय फरक आहे? सो हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशन मधला फरक बघूया आपण. हँगिंग मध्ये गुरुत्वाकर्षणामुळे म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीच्या किंवा बॉडीच्या पार्टच्या वेटमुळे गळफास लागतो. ठीक आहे, गळफास लागतो आणि परिणामी मृत्यू होतो. याला म्हणतात हँगिंग. हँगिंग मध्ये प्युअरली गुरुत्वाकर्षण लागलं पाहिजे, ग्रॅव्हिटी लागली पाहिजे. ठीक आहे. या ग्रॅव्हिटीच्या पुलमुळे काय होतं, समजा इथे एक रस्सी आहे, समजा ही अशी इथे ही अशी रस्सी आहे इथे, तर या रस्सीला काय होतं, समजा ही गळ्याभोवती अडकले आणि गळ्याभोवती अडकल्यानंतर ती गुरुत्वाकर्षणामुळे ओढली जाते. बॉडीचं वेट, आपल्या बॉडीचं वेट किंवा बॉडीच्या पार्टचं वेट आपल्याला मारण्याला कारणीभूत ठरतं. ठीक आहे. हँगिंग मध्ये गुरुत्वाकर्षण आहे, खालती गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे खेचली जाते बॉडी आणि त्या बॉडीच्या वेटमुळे त्या जे काही स्ट्रँग्युलेशन सॉरी काही हँगिंगसाठी जे काही मटेरियल वापरलंय त्या मटेरियलमुळे काय होतंय, गळफास लागतो. याला म्हणतात हँगिंग. याला म्हणतात हँगिंग. स्ट्रँग्युलेशन मध्ये काय होतंय, स्ट्रँग्युलेशन मध्ये गुरुत्वाकर्षण नाही, इथे दुसरा फोर्स लागतोय. ठीक आहे, इथे दुसरा फोर्स लागतोय. त्यामुळे इथे आपण काय म्हणूया, इथे गुरुत्वाकर्षण लागतंय. इथे गुरुत्वाकर्षण लागतंय. ठीक आहे. स्ट्रँग्युलेशन मध्ये सक्रिय बळ लागतंय, कोणतं तरी सक्रिय बळ लागतंय. ते काय कसं ते बघूया आपण. आणि ड्राउनिंग मध्ये काय आहे, ड्राउनिंग मध्ये पाणी किंवा तत्सम गोष्टींनी काय होतंय, श्वास घेण्याचा जो मार्ग आहे तो अडवला जातो. श्वास घेण्याचा जो मार्ग आहे तो अडवला जातो. ठीक आहे. अजून एक टाईप सांगायचा राहील तुम्हाला, तो लिहितोय. सॉरी, अजून एक टाईप सांगायचा राहिला, तो टाईप आहे स्मॉदरिंग. गुदमरणे. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणणे. बघा इथे आपण बाहेरून दाबतो, जे हँगिंग किंवा स्ट्रँग्युलेशन आहे. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे झालं तर हँगिंग किंवा बाहेरून दाबलं तर स्ट्रँग्युलेशन. ठीक आहे. स्मोदरिंग म्हणजे काय? स्मोदरिंग म्हणजे गुदमरणे म्हणतो आपण याला काय म्हणतो आपण, गुदमरणे. मग गुदमरणे म्हणजे नक्की काय आहे? गुदमरणे म्हणजे तोंड दाबून धरणे. बरोबर. इथे मी याच्यावर प्रेशर टाकलं का नाही, पण मी हवा जिथून आत जाते अशा हवा आत जाण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे अडथळा आणतो. पहिला अडथळा तर हात झालो, पहिला अडथळा तर हात झाला, जे तुम्ही बघताय. ठीक आहे. तो हेही आपल्याला बघायचं आहे, हेही आपल्याला बघायचं आहे. स्मोदरिंग होपफुली समजलं असेल अशी अपेक्षा आहे. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? इथपर्यंत समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. हा ठीक आहे. एक काम करू, थांबा. व्हॉट शुड वी डू, याला सध्या मी सफोकेशन लिहितो. ठीक आहे. याला सध्या मी सफोकेशन लिहितो आणि याचे टाईप सांगूया आपण. याला सध्या मी सफोकेशन लिहितो. ओके. सो सफोकेशन म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ना ती थांबवणे. कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने श्वास घेण्याची प्रक्रिया थांबवणे. ओके. उशिरा नाक तोंड दाबणे ऑब्व्हियसली स्मोदरिंग आहे. ठीक आहे. ओके, आपण तिकडे येऊया. सफोकेशन घेऊया आपण, ज्याला गुदमरणे म्हणूया, आणि घेऊया. हे 4 प्रकार आहेत मेकॅनिकल अस्फिक्सियाचे. होपफुली तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा आहे. हे 4 प्रकार आहेत, होपफुली तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा आहे. एवढं समजलंय? जायचं पुढे. ओके. आता याच्या पण टाइप्स बघायचे आहेत. म्हणजे हँगिंगचे टाइप्स बघायचे आहेत, स्ट्रँग्युलेशनचे टाइप्स बघायचे आहेत, सफोकेशनचे टाइप्स बघायचे आहेत, ड्राउनिंगचे टाइप्स बघायचे. सांगितलं ना, आजचं लेक्चर हे फक्त टाइप्सवर चालणारं लेक्चर आहे. मग आता आपण कशाचे टाइप्स बघूया? आता आपण टाइप्स बघूया हँगिंगचे टाइप्स, गळफासाचे टाइप्स. ओके. सो गळफास वेगवेगळ्या प्रकारे सांगता येतो.
वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय, सगळ्यात पहिला बघूया आपण. ठीक आहे. सो गळफास हा बघा व्यवस्थित बघा, गळफास हा दोन प्रकारचा असू शकतो. दोन म्हणजे एक असू शकतं कम्प्लीट हँगिंग आणि एक असू शकतं पार्शियल हँगिंग. एक असू शकतं कम्प्लीट हँगिंग, एक असू शकतं पार्शियल हँगिंग. कम्प्लीट हँगिंग म्हणजे काय? कम्प्लीट हँगिंग म्हणजे पूर्ण बॉडी हवेत तरंगत असते. पूर्ण बॉडी हवेत तरंगत असते, याला आपण कम्प्लीट हँगिंग म्हणतो. ठीक आहे. आणि पार्शियल हँगिंग म्हणजे काय? बॉडी खालती जमिनीला टेकलेली असते आणि बॉडीच्या वेटने हँगिंग झालेलं असतं. बॉडीच्या वेटने हँगिंग झालेलं असतं. पण समजते मी काय सांगतोय? म्हणजे एखादी बॉडी पूर्ण तुम्हाला हवेत तरंगताना दिसत असेल तर आणि गळफास दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कम्प्लीट हँगिंग म्हणतो, पूर्ण गळफास म्हणतो. आणि ज्याला पार्शियल पार्शियल म्हणजे काय? अर्धवट गळफास कोणाला म्हणतात? ज्याच्यात बॉडी जमिनीवर टेकले. मग अशी लोक मांडी घालून गळफास लावून घेतात. हे कुठे बघायला मिळते तुम्हाला? हे स्पेसिफिकली जेलमध्ये वगैरे बघायला मिळू शकते तुम्हाला. घरी बाथरूममध्ये वगैरे गळफास लावून घेतलेले बघायला मिळतात. झोपडीमध्ये गळफास लावून घेतलेले लोक बघायला मिळतात तुम्हाला. काय तुम्हाला बघायला मिळते जेलमध्ये काय करतात, जे काय खिडक्या असतात त्या खिडक्यांना किंवा ज्या जे बार असतात त्या बारना दोरी लावली जाते, दोरी लावली जाते आणि ते लावून बसलेल्या ठिकाणी गळफास लावून घेतलं जातं. ठीक आहे, त्याला पार्शियल हँगिंग म्हणायचं. ठीक आहे. आणि कम्प्लीट हँगिंग कुठे? जिथे बॉडी पूर्ण सस्पेंडेड आहे, पूर्ण हवेमध्ये तरंगणारी आहे, त्याला आपण कम्प्लीट हँगिंग म्हणतो. हँगिंगचा हा पहिला प्रकार समजला तुम्हाला. हँगिंगचा हा पहिला प्रकार झाला. सो दिस इज फर्स्ट टाइप ऑफ हँगिंग. हँगिंग एवढेच नाही, अजून आहे हँगिंग, अजून आपण डिटेल बघूया हँगिंग अजून दुसरं काय. ओके. सो हँगिंग मध्ये नॉट कोणत्या प्रकारची आहे? नॉट म्हणजे गाठ कोणत्या प्रकारची आहे? ठीक आहे. पुन्हा हँगिंग मध्ये गाठ कोणत्या प्रकारची आहे याच्यावरून हँगिंगचे दोन टाईप पडतात. हा दुसरा टाईप. हा दुसरा टाईप लिहितोय आपण हँगिंगचा. काय टाईप लिहितोय आपण? गाठ, गाठीवरून. ठीक आहे. याच्यावरून टाईप पडतात टिपिकल हँगिंग आणि अटिपिकल हँगिंग. अटिपिकल म्हणजे नॉर्मली जशी गाठ दिसायला पाहिजे हँगिंग मध्ये त्या स्वरूपाची जर गाठ दिसली तर त्याला आपण टिपिकल हँगिंग म्हणतो. पण ती सोडून इतर कोणत्याही प्रकारची गाठ दिसली तर त्याला आपण अटिपिकल हँगिंग म्हणतो. समजा जर मला गळफास लावून घ्यायचा आहे तर अशी गाठ टाईट करणं माझ्यासाठी अवघड आहे. पण अशी अशी गाठ टाईट करणं माझ्यासाठी सोपं आहे. त्यामुळे सुसायडल हँगिंग मध्ये तुम्हाला गाठ ही एका साईडला बघायला मिळते. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला पाठीमागे गाठ बघायला मिळत असेल तर ते सुसाईड असण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण की आपण पाठीमागून घेतो, म्हणजे जो कोणी ऑब्व्हियसली गळफास लावून घेणार येतो आणि तो साईडला गाठ टाईट करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला या प्रकारचं हँगिंग दिसते. इथे तुम्हाला गाठ दिसते. ठीक आहे. होपफुली दुसरा टाईप समजलाय तुम्हाला. तिसरा टाईप बघूया आपण. हँगिंग हे कोणत्या मृत्यूच्या तीन काय म्हणते आपण त्याला मार्गांमधलं आहे त्यानुसार पडतं. ठीक आहे. म्हणजे आयदर म्हणजे रीती, मृत्यूची रीती म्हणूया आपण त्याला. हँगिंग हे काय असू शकतं? सुसायडल असू शकतं, किंवा हँगिंग हे काय असू शकतं? होमिसायडल असू शकतं, किंवा हँगिंग हे काय असू शकतं? ऍक्सिडेंटल असू शकतं. आता क्वेश्चन काय तयार होतो? सर होमिसायडल हँगिंग कसं होतं ते सांगतो, तो पुढच्या टाईप मध्ये सांगतो. पण लक्षात घ्या, हा तिसरा टाईप झाला आपला. ठीक आहे. तिसऱ्या टाईप मधला पहिला पॉईंट काय? सुसायडल म्हणजे आत्महत्या करणं, आत्महत्येसाठी लावलेला गळफास. होमिसायडल हँगिंग म्हणजे काय? होमिसायडल हँगिंग म्हणजे गळा ओढून मारणं नव्हे, दॅट इज स्ट्रँग्युलेशन. इथे हँगिंग पाहिजेत. ठीक आहे. हे एक्सप्लेन करूया थोड्या वेळात. आणि ऍक्सिडेंटल हँगिंग म्हणजे काय होतं? एखादं तारेमध्ये किंवा दोरीमध्ये गुरफटलं जातं आणि पडलं जातं आणि अशा वेळी काय होतं? गळफास लावून व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याला आपण होमिसायडल हँगिंग म्हणतो. ठीक आहे. आता परत हँगिंगचा हा जो टाईप आहे, इथे तुम्हाला आता काय क्लिअर होईल? हा चौथा टाईप पकडूया आपण, शेवटचा टाईप पकडूया आपण. इथे तुम्हाला क्लिअर होईल हँगिंग जे आपण नॉर्मली सुसायडल म्हणतोय वर्सेस लिंचिंग. दिस इज कॉल्ड एज लिंचिंग. ठीक आहे. लिंचिंग मध्ये काय होतं? हे होमिसायडल हँगिंग कसं होतं ते तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये काय केलं जातं? गळफास म्हणजे दोर टाकला जातो. तो दोर एखाद्या बारवर किंवा फांदीवरून टाकला जातो आणि मग तो ओढला जातो. ठीक आहे. ओढल्यामुळे तिकडे व्यक्ती काय होते? तिकडे व्यक्ती हवेत उचलायला सुरू होते, तिला गळफास लागायला सुरू होतो आणि असा हा दोर ओढून धरला जातो आणि
इकडच्या व्यक्तीला गळफास लागतो. पण समजते मी काय सांगते तुम्हाला? म्हणजे काय केलं जातं, समजा इथे एक असा बार आहे, तर या बारवरून अशी ही दोरी टाकून घेतली जाते आणि ही दोरी मग या व्यक्तीच्या गळ्यात टाकली जाते आणि मग इकडे काही लोक ही दोरी ओढत राहतात. ठीक आहे, बरीच लोक ही दोरी काय करत राहतात, ओढत राहतात. अशा प्रकारे लिंचिंग होतं. अशा प्रकारे लिंचिंग होतं. लिंचिंग हे मॅक्सिमम कुठे बघायला मिळाले हिस्ट्रीमध्ये, तर हे अमेरिकेत बघायला मिळाले. म्हणजे अमेरिकेत जी निग्रो लोक म्हटली जातात, जी म्हणजे रंगानं काळी असणारी लोक जी बघितली जातात, आफ्रिकन किंवा निग्रो लोक जे आहेत, त्या निग्रो लोकांना लिंचिंग पद्धतीने मारलं जायचं. लिंचिंग पद्धतीने मारलं जायचं शिक्षा म्हणून. ओके, सो दिस इज कॉल्ड एज लिंचिंग. समजलेत तुम्हाला? हँगिंगचे टाईप समजलेत का तुम्हाला? हँगिंगचे टाईप समजले असतील तर प्लीज सांगा. हँगिंगचे टाईप समजले असतील तर आपण पुढे जाऊ. एक समजलेत, दोन समजले नाहीत. ओके, समजले, चालेल, थँक्यू. आता पुढे जाऊ. पुढचा आपला जो पॉइंट आहे तो आहे स्ट्रँग्युलेशन, गळा आवळून मारणे. स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय? गळा आवळून मारणे, स्ट्रँग्युलेशन. ठीक आहे. आता गळा आवळून मारण्याचे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार बघूया आपण. त्यातला पहिला प्रकार आहे लिगेचर स्ट्रँग्युलेशन. त्यातला पहिला प्रकार आहे लिगेचर स्ट्रँग्युलेशन. सो व्हॉट इज लिगेचर स्ट्रँग्युलेशन? लिगेचर स्ट्रँग्युलेशन, लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये काय केलं जातं, एक दोरी घेतली जाते, ही दोरी दुसऱ्याच्या गळ्यात टाकून आवळली जाते. ठीक आहे, म्हणजे लिगेचर, लिगेचर म्हणजे काही बांधण्यासारखं साहित्य हे घेतलं जातं आणि दुसऱ्याचा गळा त्या दोरीने आवळला जातो. तर हे तर हँगिंग झालं. हे हँगिंग नाही झालं का? हँगिंग मध्ये गुरुत्वाकर्षण गरजेचं आहे. हँगिंग मध्ये गुरुत्वाकर्षण गरजेचं आहे. बॉडीच्या वेटमुळे मृत्यू झाला पाहिजे. ठीक आहे, इथे अतिरिक्त सक्रिय बल, समजते का? सक्रिय बळ कोणतं इथं? आता हाताने ओढलं जातं. ठीक आहे, याला म्हणतात लिगेचर. म्हणतात लिगेचर स्ट्रँग्युलेशन. समजले तुम्हाला? लिगेचर स्ट्रँग्युलेशन. ठीक आहे. यातला दुसरा जो प्रकार आहे, या दुसऱ्या प्रकाराला म्हणतात थ्रॉटलिंग. याला म्हणतात थ्रॉटलिंग. ठीक आहे, याचं दुसरं नाव आहे मॅन्युअल स्ट्रँग्युलेशन. मॅन्युअल स्ट्रँग्युलेशन. ओके, सो मॅन्युअल स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय? मॅन्युअल स्ट्रँग्युलेशन म्हणजे गळा दाबून मारणे. एकट्याचा गळा दाबायचा आणि मारायचा. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज मॅन्युअल स्ट्रँग्युलेशन. ओके, मॅन्युअल स्ट्रँग्युलेशन. त्यानंतर यातलं तिसरं आहे ते आहे मगिंग. मगिंग, मगिंग म्हणजे काय? समजा आपण याचा वापर करूया म्हणजे आपल्याला समजेल. याचा वापर करूया. मगिंग म्हणजे काय? एकट्याचा गळा असा पकडायचा आणि असं आवळून मारायचं. मगिंग म्हणजे एल्बोच्या मध्ये, कोपरामध्ये हात आवडायचा आणि मारायचं, नाही का? असं व्यक्तीला असं पकडलं आणि मारलं जातं. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज मगिंग. दिस इज कॉल्ड एज मगिंग. मगिंग म्हणजे काय? घेतलं जाते एल्बो मध्ये, कोपरामध्ये त्याला पकडलं जाते आणि मग त्याला मारलं जातं. दिस इज कॉल्ड एज मगिंग. दिस इज कॉल्ड एज मगिंग. ओके, समजले तुम्हाला? त्यानंतर आहे गॅरोटिंग. गॅरोटिंग. ठीक आहे, गॅरोटिंग मध्ये काय केलं जातंय बघा, हे सगळं डिटेलमध्ये घेणार आहोत आज, फक्त आपण क्लासिफिकेशन बघतोय. गॅरोटिंग मध्ये काय केलं जातंय? गॅरोटिंग मध्ये एक विशिष्ट काय असतंय, सेटअप असतोय. एक विशिष्ट सेटअप असतोय. ठीक आहे, हे इथे एक्सप्लेन करूया तुम्हाला. सो या सेटअप मध्ये इथं ही समजा चेअर आहे, याच्यावर ही व्यक्ती अशी बसणार आहे. ठीक आहे, आणि या व्यक्तीच्या गळ्यात अशी एक दोरी टाकली जाते आणि ही दोरी इथं कशाला असते? एका काठीला असते. आणि आता ही काठी फिरवतात, काठी फिरवल्यामुळे काय होते? ही दोरी टाईट टाईट होत जाते आणि तुम्हाला समजतं की ही व्यक्ती अशी इथं अडकून राहते आणि इथं दोरी टाईट टाईट होत राहते आणि गळ्याला फास लागत जातो आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. दिस इज कॉल्ड एज गॅरोटिंग. याला काय म्हणतात? याला म्हणतात गॅरोटिंग. पण समजतोय? सो मगिंग वेगळं आहे, गॅरोटिंग वेगळं आहे. गॅरोटिंग वेगळं आहे आणि लिगेचर स्ट्रँग्युलेशन वेगळं आहे. लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये डायरेक्ट दोरी हाताने आवळली जाते आणि गॅरोटिंग मध्ये काय केलं जाते? लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये काय केलं जाते? डायरेक्ट दोरी हाताने आवळली जाते आणि तेच गॅरोटिंग मध्ये काय केलं जाते? गॅरोटिंग मध्ये जी दोरी आहे ती दोरी एका काठीला गुंडाळलेली असते आणि काठी अशी गोल 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 फिरवली जाते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे ती दोरी टाईट होत जाते.
लहान मुलांना झोका घेताना होतं का? हां, पण अगेन द थिंग इज गॅरोटिंग मध्ये तुम्हाला ती गुंडाळणारी काठी लागते सर. ठीक आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना जर झोका घेताना होत असेल तर त्याला लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, त्याला लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. आणि यातला शेवटचा प्रकार आहे तो आहे बान्सटोला. तो आहे बान्सटोला. ठीक आहे. बान्सडोला म्हणजे काय? बान्स म्हणजे काय? वेताची काठी. ठीक आहे. बान्सडोला म्हणजे आता काय करतात? आता समजा 2 वेताच्या काठ्या घेतात. ठीक आहे. आणि समजा हा गळा आहे. तर या गळ्याच्या भोवती अशा दोन व्यक्ती असतात. 2 व्यक्ती काय करतात? इकडून आणि इकडून. लक्षात येतंय? बघा, फीचर बघा. समजा हा जर गळा आहे तर हे पुढून लावलेला आहे आणि हे मागून लावलेलं आहे. समजतंय? आणि 2 व्यक्ती काय करतात? हे दाबतात. 2 व्यक्ती हे दाबतात. जेणेकरून गळ्यावर प्रेशर यावं आणि श्वास घेता येऊ नये. किंवा सेम गोष्ट छातीवर केली जाते. व्यवस्थित बघा. ठीक आहे. आता हो, लागू शकतं ना सर. त्याला लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये घेतात. इट कॅन नॉट बी कन्सिडर्ड इन गॅरोटिंग. गॅरोटिंग मध्ये पीळ बसणं गरजेचं आहे, पण टेक्निकली त्याच्यामध्ये पीळ बसण्यासाठी ओके, 1-2 मिनिटे. 1-2 मिनिटे हे एक्सप्लेन करतो, मग तिकडे येतो सर. 1-2 मिनिटे. एकतर गळ्याच्या भोवती एकतर गळ्याच्या भोवती काय केलं जातं? या काठ्या दाबल्या जातात. ठीक आहे, गळ्याच्या भोवती. समजते? किंवा खालती येऊन बघा, व्यवस्थित बघा बरं का, या बाटलीकडे व्यवस्थित बघा. खालती येऊन छातीवर या बाटल्या दाबल्या जातात. समजते? छातीवर. आणि आता छाती फुगू शकत नाही. ठीक आहे. 2 व्यक्ती असतात. इकडून आणि इकडून 2 व्यक्ती काय करतात? अशी काठी दाबून ठेवतात. दिस इज कॉल्ड एज काय? बान्सडोला. ठीक आहे. हे भारतामध्ये व्हायचं. हे युपी मध्ये किंवा अशा ठिकाणी हे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये हे बान्सडोला व्हायचं. ठीक आहे. गळ्यामध्ये एकतर इकडून आणि इकडून असं काठ्या बान्स वेताच्या काठ्या घ्यायचे, ते आवळायचे किंवा छातीवर आवळायचे श्वास घेता येऊ नये म्हणून. किंवा जास्त काठ्या पण घ्यायचे. ठीक आहे, असंही व्हायचं. ओके, याला बान्सडोला म्हणतात. ओके सर, आता तिकडे येऊया. गॅरोटिंग मध्ये त्याला घ्यायचं का? म्हणजे जरासं डाऊट आहे गॅरोटिंग मध्ये. इश्यू काय आहे गॅरोटिंग मध्ये? गॅरोटिंग मध्ये काहीतरी काठी किंवा इतर मटेरियलने ते लिगेचर जे आहे ते काय केलं, तर टाईट केलं जातं. त्याला गॅरोटिंग म्हणतात. की त्याला एक स्पॅनिश विन्सलार नावाचं एक हे आहे, मेथड आहे, त्याने केलं जाते हे. तर आपण हे डिटेलमध्ये घेऊया. पण जी केस तुमच्याकडे झाली, त्यांच्याकडे काय केस झाली ते पहिला सांगतो. त्यांच्याकडे केस झाली, त्यांनी सांगितलेलं आहे की लहान मुलाला झोका घेत असताना ते गोलगोल फिरलं आणि गोलगोल फिरल्यामुळे गळ्याला गळफास लागला. ठीक आहे, गळ्याला गळफास लागला. सो हे लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये येणार. लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये काय येणार? कारण की तो तो जो दोर होता तो त्याच्या गळ्याला अडकला. ठीक आहे. आणि त्या दोरामुळे त्याच्या गळ्याला म्हणजे फास लागला आणि त्याचा मृत्यू झाला. समजा हा दोर म्हणजे ती व्यक्ती अशी बसली असताना ते काही आहे का उद्या? ओके, ठीक आहे. सो सपोज हा हे छोटी हे दिसते तुम्हाला, दिसत असेल अशी पिक्चर करूया. समजा हे असं लागलंय आणि पाठीमागून काहीतरी गोष्ट वापरून याला पीळ दिलाय आणि या पिळेमुळे काय लागायला सुरू झाला? गळफास लागायला सुरू झाला आणि मग मृत्यू झाला. म्हणजे याच्यामुळे जर हे लागला, श्वासावरोध झाला, तर त्याला आपण गॅरोटिंग म्हणतो. तर त्याला आपण काय म्हणतो? गॅरोटिंग म्हणतो. पण तुम्ही जी केस सांगताय त्याला गॅरोटिन पेक्षा लिगेचर स्ट्रँग्युलेशन म्हणणं जास्त चांगलं राहील. ओके, चालेल. पुन्हा येऊया, पुन्हा हे डिस्कस करूया. स्ट्रँग्युलेशनची मी तुम्हाला टोटल किती टाईप सांगितले? 5 टाईप सांगितले. ठीक आहे. पहिला टाईप कोणता आहे? लिगेचर स्ट्रँग्युलेशन आहे. लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये डायरेक्ट दोरी आवळली जाते. ठीक आहे. स्ट्रँग्युलेशन हे मोस्टली काय आहेत? हे होमिसाइडल आहेत. स्ट्रँग्युलेशन मोस्टली होमिसाइडल असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही जी केस सांगितली ती ऍक्सिडेंटल स्ट्रँग्युलेशनची केस आहे. ऍक्सिडेंटल स्ट्रँग्युलेशनची केस ही मोस्टली लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्येच कन्सिडर केली जाते. अदरवाईज स्वतःचा गळा स्वतः दाबून पहिली गोष्ट सांगतो, कोणतंही स्ट्रँग्युलेशन हे सुसाइडल असू शकत नाही. सिंपल रिझन आहे त्याचं. काय रिझन आहे मी सांगतो, व्यवस्थित बघा. समजा स्वतःचा गळा आवळून स्वतःला मारता येते का, असा प्रश्न विचारला जातो. असं कधीच करता येत नाही. कारण की स्वतःचा गळा आवळला तर सगळ्यात पहिला आपण बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडलं की हाताची ग्रीप सुटते. हाताची ग्रीप सुटली की परत श्वास सुरू होतो. त्यामुळे स्वतःचा गळा आवळून स्वतःलाच असं काय लिगेचर स्ट्रँग्युलेट करून मारता येते का? मारता येत नाही. स्वतःचा गळा म्हणजे थ्रॉटलिंग करून स्वतःला मारता येते का? मारता येत नाही.
त्यानंतर तिसरा पॉईंट काय, मगिंग, म्हणजे स्वतःलाच असं करून मारता येते का, मारता येत नाही. कारण की एकदा बेशुद्ध पडला की तुमचा स्वतःवरचा कंट्रोल निघून जातो. त्यामुळे या कोणत्याही पद्धतीला सुसायडल पद्धतीने वापरणं अवघड आहे. गॅरोटिंग करता येते का, जर तुम्ही रिमोट कंट्रोलने करत असाल तर करता येईल, पण स्वतःच आपलं असं पीळ मारून घेत बसलोय आणि मरतो असं होत नाही. कारण की एकदा श्वास बंद झाला की ते पीळ मारणं बंद होत आहे, हातातलं ते सुटलं की ते पीळ लूज होतात आणि परत श्वास सुरू होतो. त्याच्यामुळे स्ट्रँग्युलेशन हे सुसायडल खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये काहीतरी तुम्हाला बघायला मिळू शकतं. आता 2 काट्या घेऊन स्वतःचाच गळा दाबला, हे असलं काही नॉर्मली शक्य होत नाही. कारण की बेशुद्ध झालं की हातातल्या काट्या गळून पडतात, परत श्वास सुरू होतो. ठीक आहे, पुन्हा सांगतोय, लिगेचर स्ट्रँग्युलेशन मध्ये दोरी गळाभोवती आवळली जाते. त्यानंतर थ्रॉटलिंग मध्ये हाताने दाबून मारलं जात आहे. मगिंग मध्ये कोपराचा वापर केला जातोय, एल्बोचा वापर केला जातोय, एल्बो दाबून मारलं जातंय. त्यानंतर गॅरोटिंग मध्ये काय केलं जातंय, दोरी कुठल्या ना कुठल्या तरी वस्तूच्या सहाय्याने पीळ मारून काय केलं जातंय, गळफास लावलं जातोय त्याला. आणि बांसडोलामध्ये काय होतंय, 2 वेताच्या काठ्या किंवा काठ्या वापरून गळ्यावर किंवा छातीवर प्रेशर देऊन त्याला मारलं जातंय. होपफुली समजलं असेल तुम्हाला टाइप्स. तर काही प्रॉब्लेम असतील तर सांगाल. हे टाइप समजलेत का तुम्हाला, स्ट्रँग्युलेशनचे टाइप समजलेत का? आता आपण पुढे जातोय सफोकेशनला. सफोकेशनमुळे होणारा मृत्यू बघतोय आपण. सफोकेशनमुळे होणारे जे मृत्यू आहेत त्यांचे क्लासिफिकेशन बघूया. सगळ्यात पहिलं आहे ते आहे बॅग सफोकेशन किंवा बॅग स्मॉदरिंग म्हणतो आपण याला. बॅग सफोकेशन किंवा बॅग स्मॉदरिंग. म्हणजे काय केलं जातं, एखादी प्लॅस्टिकची पिशवी तोंडावर टाकायची आणि ती प्लॅस्टिकची पिशवी जिथे काय करायची, टाईट पकडायची. ठीक आहे, एकदा का त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधलं ऑक्सिजन संपलं की आता नवीन ऑक्सिजन घेता येत नाही आणि ऑक्सिजनची कमतरता व्हायला सुरू होते. बरोबर आहे. आता पुन्हा मुद्दा तयार होतो, हे सुसायडल असू शकतं का, म्हणजे सर एखादी प्लॅस्टिकची पिशवी आपण अशी टाईट पकडली आणि आपण स्वतःला मारून घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत का, कारण की एकदा तुम्ही हात म्हणजे बेशुद्ध पडला तर हात सुटतो आणि हवा त्याच्यातून आत जायला लागते. हवा त्याच्यातून आत जायला लागते. समजते बॅग सफोकेशन काय, समजते तुम्हाला. बॅग सफोकेशन म्हणजे काय, एखाद्याच्या तोंडावर प्लॅस्टिकची पिशवी टाकायची आणि ती पिशवी टाईट करायची पॅक. त्याच्यामुळे तुम्ही गळ्यावर प्रेशर टाकत नसता, पण ऑक्सिजन आत जाऊ देत नाही तुम्ही, आणि त्याच्यामुळे काय होतं, मृत्यू होऊ शकतो ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे. दिस इज कॉल्ड एज बॅग सफोकेशन. दिस कॉल्ड एज बॅग सफोकेशन. जो दुसरा आहे, एक मिनिट, जे दुसरं आहे ते आहे स्मॉदरिंग. स्मॉदरिंग म्हणजे काय, स्मॉदरिंग म्हणजे नाकातोंडावर हात ठेवून, ठीक आहे, मारणे किंवा उशी ठेवून मारणे, याला स्मॉदरिंग म्हणतो आपण, नाही का. उशी ठेवायची जेणेकरून ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट तोडायचा, ऑक्सिजन शरीरात जाऊ द्यायचं नाही. दिस इज सफोकेशन. सफोकेशन मध्ये ऑक्सिजन शरीरात जाऊ दिला जात नाही, मार्ग अडवला जातो. ठीक आहे. मोस्टली सफोकेशन हे आयदर होमिसायडल असतं किंवा हे ऍक्सिडेंटल असतं. हे होमिसायडल असतं किंवा ऍक्सिडेंटल असतं. समजेल तुम्हाला हळूहळू मी काय म्हणतो. ठीक आहे, स्मॉदरिंग समजले तुम्हाला. ओके. 3 नंबर आहे, काय झालं आपलं, बॅग सफोकेशन झालं, स्मॉदरिंग झालं. 3 नंबर आहे बर्किंग. खूप आधी म्हणजे 200-300 वर्षापूर्वी बर्क आणि हेअर नावाचे 2 काय होते, गुन्हेगार होते. बर्क आणि हेअर कोण होते, बर्क आणि हेअर. या बर्कच्या नावावरून फेमस झालेला शब्द आहे हा बर्किंग. या बर्किंग मध्ये काय केलं जायचं सांगतो, हे का करायचे तेही सांगतो. पहिला काय केलं जायचं सांगतो. सो हेअर जो होता, हा हेअर व्यक्तीच्या छातीवर बसायचा आणि त्याच्या पेल्विस भागावर बसायचा, म्हणजे जिथं आपण पॅन्ट घालतो ना तिथे बसायचा, आणि किंवा थोडंसं खालती मांडीवर बसल्यासारखं, आणि त्याची हात धरून ठेवायचा, जेणेकरून ती व्यक्ती हातपाय जास्त हलवणार नाही. ठीक आहे. आणि बर्क काय करायचा, बर्क ना आपल्या दोन्ही हातांनी त्याचं नाकतोंड बंद करायचं, कोणत्याही पद्धतीने नाकतोंड बंद करायचं. समजते मी काय सांगतोय. ओके. आणि ती व्यक्ती मृत्यूहून मरायची, म्हणजे काय श्वासावर धुवून मरायची. आणि हे का करायचे, हे करायचे कारण की त्यावेळी डेड बॉडीची डिमांड जास्त होती.
कशासाठी एक्झामिनेशनसाठी वगैरे वगैरे या डेड बॉडींची डिमांड जास्त होती. त्यामुळे हे असे लोकांना काय करायचे, मारायचे आणि त्या बॉडी विकून पैसे कमवायचे. ठीक आहे, बर्क आणि हेअर. आणि नंतर हे ज्यावेळी समजलं की हे असं करतात आणि हे यांनी अजून वेगवेगळे प्रकार करायला सुरू केले. यांनी काय करायला सुरू केलं, म्हणजे काही केसेसमध्ये असंही समजलं की एकाच प्रकारे मग काही लोकांना संशय यायला लागला की प्रत्येक व्यक्ती कशी काय गुदमरून मरायले यांच्या केसमध्ये म्हणून. म्हणून यांनी काय सुरू केलं, हेअर व्यक्तीच्या बॉडीवर बसायचा. ठीक आहे, आणि काय करायचा, नाक आणि तोंड दाबायचा आणि म्हणजे बर्क बसायचा आणि हेअर काय करायचा, त्या व्यक्तीचे पाय पकडायचा आणि त्या व्यक्तीला जोरात जोरात इकडे तिकडे फिरवायचा. ठीक आहे, जेणेकरून ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालाय असं वाटावं. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे यांनी सुरू केलं. पण लॉजिक एकच होतं, काय करायचे, एखादी व्यक्ती त्याचे हातपाय दाबून धरायचे आणि दुसरी व्यक्ती काय करायचे, त्याचं श्वास गुदमरेल असं नाक आणि तोंड बंद करायचे. दिस इज कॉल्ड एज बर्किंग. दिस इज कॉल्ड एज बर्किंग. ठीक आहे, त्यानंतर आहे गॅगिंग. त्यानंतर आहे गॅगिंग. ठीक आहे, आणि आहे चोकिंग. गॅगिंग आणि चोकिंग सेम म्हटले जातात. गॅगिंग आणि चोकिंग सेम म्हटले जातात. सेम आहेत का, त्यात थोडासा फरक आहे, अदरवाईज सेम आहेत. गॅगिंग किंवा चोकिंग मध्ये काय होतंय, एखादा सॉलिड भाग हा आपल्या अन्ननलिकेच्या श्वासनलिकेच्या किंवा श्वासन मार्गामध्ये कुठेतरी अडकतो. जर तो वरती अडकला असेल श्वसननलिकेमध्ये वरती, म्हणजे तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, हे तुम्हाला ओवला माहिती आहे. हे झालं तुमचं श्वसन मार्ग, ही झाली अन्ननलिका आणि हा झाला तुमचा श्वसन मार्ग. ठीक आहे, आता समजा इथे वरती कुठेतरी अडकलं तर त्याला काय म्हणतात, गॅगिंग म्हणतात. त्याला गॅगिंग म्हणतात. ठीक आहे, आणि जर इथे खालती अडकलं तर त्याला चोकिंग म्हणतात. ठीक आहे, हा एवढाच फरक आहे. गॅगिंग म्हणजे वरती अडकतं आणि चोकिंग म्हणजे खालती अडकतं. डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. गॅगिंग मध्ये काय होतं, चोकिंग मध्ये काय होतं, काय करायचं ते डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, त्याला मी डिस्कस करत बसणार नाही, फक्त तुम्हाला सांगतोय गॅगिंग आणि चोकिंग म्हणजे काय असते. ओके, समजलंय. गॅगिंग आणि चोकिंग म्हणजे श्वसन मार्गामध्ये कुठून ना कुठून तरी अडथळा येतोय. ठीक आहे, आणि अजून एक आहे कॅफे कोरोनरी. हा ऍक्च्युली सेपरेट बघायची गरज नाही, हा चोकिंगचाच भाग आहे, पण याला सेपरेट लिहितो आपण. याचं कारण काय आहे, एखादी व्यक्ती जेवत असताना घास कुठे जाऊन अडकतो, चोकिंग सारखा त्याच्या श्वसन मार्गात जाऊन अडकतो. ठीक आहे, आणि अशी व्यक्ती श्वास न घेतल्यामुळे असं करत असते आणि फिलिंग असं येते की तिला हार्ट अटॅक येतोय वाटतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की तिला हार्ट अटॅक आलाय वाटतं. चोकिंग आहे हे समजत नाही. दिस इज कॉल्ड एज कॅफे कोरोनरी. कॅफे कोरोनरी. कॅफे कोरोनरी का म्हणतात, कारण की हा एखाद्या कॅफेमध्ये जेवत असताना होतो, म्हणजे कॅफेमध्ये म्हणजे चार चौघात आपण जिथे जेवायला जातो अशा ठिकाणी होतो, आणि कोरोनरी म्हणजे हार्ट अटॅक आल्यासारखं फिलिंग येतं, म्हणून याला कॅफे कोरोनरी असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, याला कॅफे कोरोनरी असं नाव दिलेलं आहे. अजून एक आपण टाईप बघूया. अजून एक टाईप आपण कुठे, इथे लिहितो टाईप. ठीक आहे, अजून एक टाईप आहे, याला पोझिशनल सफोकेशन होऊ शकतं. पोझिशनल सफोकेशन हे ऍक्सिडेंटल आहे. पोझिशनल सफोकेशन म्हणजे हे कुठे होतं तुम्हाला बघायला मिळतं, हे नवजात बालकांमध्ये होतं. नवजात बालक काय होतं, आईला काय होतं समजत नाही, बालकाला दूध पिताना किती स्तनांचं प्रेशर त्यावर द्यायला पाहिजेत, आणि बऱ्यापैकी स्तनांचं प्रेशर बाळाच्या तोंडावर पडल्यामुळे नाक आणि तोंड काय होतं, म्हणजे तोंडामध्ये काय असतं, आपलं निप्पलचा भाग असतो आणि नाकावर ब्रेस्टचं स्तनाचं प्रेशर पडतं आणि श्वास घेता येत नाही आणि नवजात बालकाचा मृत्यू होतो. हे आहे काय काय म्हणतो आपण, पोझिशनल सफोकेशन. पोझिशनल सफोकेशन. किंवा एखादी दारू पिलेली व्यक्ती किंवा ड्रग्ज घेतलेली व्यक्ती उतानी पडते आणि उशीवर किंवा गादीवर तिचं नाक आणि तोंड दबलं जातं आणि तिला श्वास घेता येत नाही, तिचा मृत्यू होतो. पोझिशनल. ठीक आहे, सफोकेशनचे टाईप बघा. बॅग सफोकेशन समजले तुम्हाला, तोंडाभोवती बॅग गुंडाळायची आणि मारायचं किंवा प्लास्टिक गुंडाळून मारायचं. स्मॉदरिंग म्हणजे काय, उशी किंवा कशाने हाताने त्याचा श्वसन मार्ग अवरोध करायचा आणि मारायचं. बर्किंग तुम्हाला समजलंय, एक स्पेशल मेथड होती. गॅगिंग वरच्या बाजूला काहीतरी अडकणे सॉलिड गोष्टी. चोकिंग खालच्या बाजूला अडकणे. चोकिंगचा एक स्पेशल टाईप कोणता आहे, कॅफे कोरोनरी. आणि पोझिशनल सफोकेशन मध्ये काय होते म्हणून सांगितलं मी तुम्हाला, की नवजात बालक, दारू पिलेली व्यक्ती किंवा ड्रग्ज घेतलेली व्यक्ती किंवा सेमी कॉन्शियस लोक, म्हणजे काही विशिष्ट कारणामुळे सेमी कॉन्शियस झाले असतील, म्हणजे आत्ताच पॅरालिसिसचा अटॅक आला नुकताच आणि ते उतानी पडली व्यक्ती, तर अशा व्यक्तींच्या मध्ये आपल्याला पोझिशनल सफोकेशन बघायला मिळू शकते. समजले तुम्हाला, सफोकेशनचे टाईप समजले तर सांगा प्लीज, आपल्याला पुढे जाते. ओके, चालेल.
आणि आता आपला शेवटचा पॉईंट आहे, शेवटचा पॉईंट आहे ड्राउनिंग. ड्राउनिंगचे काय काय टाइप्स आहेत ते बघूया आपण. ठीक आहे. पहिला जो टाईप आहे ड्राउनिंगचा, ड्राउनिंग म्हणजे काय? ड्राउनिंग म्हणजे अशा काही विशिष्ट परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये फुफ्फुसांमध्ये पाणी किंवा तत्सम पदार्थांमुळे, म्हणजे तत्सम पदार्थ म्हणजे काय, पाण्यासारख्या पदार्थांमुळे बुडाल्यामुळे किंवा श्वसन मार्गाचा अवरोध झाल्यामुळे मृत्यू होणे, याला आपण काय म्हणतो? ड्राउनिंग असं म्हणतो. ठीक आहे. मग एक आहे कम्प्लीट ड्राउनिंग, कम्प्लीट ड्राउनिंग पहिला न घेता आपण काय घेऊया, एक आहे वेट ड्राउनिंग. वेट ड्राउनिंग म्हणजे काय? पाण्यात बुडून मृत्यू होणे. नॉर्मल जे काही बुडून व्यक्ती मरतात ते वेट ड्राउनिंग मध्ये येतात. म्हणजे व्यक्ती पाण्यात जातो, बुडतो, त्याच्या श्वासनलिकेत पाणी जातं आणि त्याचा मृत्यू होतो. दिस इज कॉल्ड एज वेट ड्राउनिंग. हे वेट ड्राउनिंग दोन प्रकारचं आहे. दोन प्रकारचं आहे. त्यामधलं एक आहे सी वॉटर ड्राउनिंग, म्हणजे समुद्रामध्ये बुडून मृत्यू होणे, आणि दुसरा प्रकार आहे फ्रेश वॉटर ड्राउनिंग, म्हणजे गोड्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू होणे. मग सर असे दोन प्रकार वेगवेगळे सांगितलेत, शेवटी बुडूनच मृत्यू होते. बुडून मृत्यू जरी झाला तरी मृत्यू होण्याचं कारण दोघांमध्ये वेगवेगळं आहे. ठीक आहे. मृत्यूचं कारण वेगवेगळं आहे. त्याचं सिंपल लॉजिक आहे. ज्यावेळी आपण हे एक्सप्लेन करायला सुरू करेन त्यावेळी तुम्हाला ते समजायला सुरू होईल की मृत्यूचं नक्की कारण काय आहे या दोघांच्या मध्ये. ओके, परत सांगतोय. वेट ड्राउनिंग मध्ये सी वॉटर ड्राउनिंग आहे आणि फ्रेश वॉटर ड्राउनिंग आहे. सी वॉटर ड्राउनिंग मध्ये काय होतंय? समुद्रामध्ये बुडून मृत्यू होतोय. फ्रेश वॉटर ड्राउनिंग मध्ये काय होतंय? म्हणजे किंवा खाऱ्या पाण्यामध्ये म्हणूया आपण. आणि फ्रेश वॉटर मध्ये काय होतंय? गोड्या पाण्यामध्ये मृत्यू होतोय, जे ताजं पाणी आहे त्याच्यामध्ये मृत्यू होतोय. ओके, समजले तुम्हाला ही गोष्ट? चालेल. त्यानंतर आहे ड्राय ड्राउनिंग. म्हणजे या ड्राउनिंग प्रकारामध्ये पाणी किंवा कोणताही तरल पदार्थ, लिक्विड पदार्थ, पातळ पदार्थ हा पूर्ण लंग पर्यंत पोहोचतच नाही, पण हा श्वसन मार्गामध्ये अवरोध आणतो. असं कसं होऊ शकतंय? समजा एका बॅरलमध्ये पाणी आहे. ठीक आहे, एका बॅरलमध्ये पाणी आहे, पाणी कमी आहे. एखादी व्यक्ती ती पाणी काढण्यासाठी काय झाली, खालती वाकली आणि ती व्यक्ती त्याच्यात बुडाली. ठीक आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत पाणी आहे, पण अजून फुफ्फुसं त्यात बुडालेली नाही आहेत. पॉईंट समजतोय? आणि काही कारणास्तव त्या व्यक्तीला वरती पण येता येत नाहीये, अडकलेली आहे तिथे ती व्यक्ती. सो अशा वेळी जे ड्राउनिंग होतं त्याला म्हणतात ड्राय ड्राउनिंग. ठीक आहे. म्हणजे या व्यक्तीला मृत्यू पश्चात याला जर वरती काढलं तर याच्या फुफ्फुसामध्ये पाणी सापडणार नाही. सो दिस इज कॉल्ड एज ड्राय ड्राउनिंग. ओके. त्यानंतर आहे सेकंडरी ड्राउनिंग. एक मिनिट. सेकंडरी ड्राउनिंग जे आहे ते आपण सगळ्यात शेवटी घेऊ. त्याच्या आधी जर आपण घेऊ ते आहे पार्शियल ड्राउनिंग. काय होतं? एखादी व्यक्ती बुडते आणि काही लोक जाऊन तिला वाचवतात. त्यामुळे ही पार्शियल ड्राउनिंग मध्ये गेले. म्हणजे काही प्रमाणात ती बुडाली होती आणि तिला परत बाहेर काढण्यात आलं. ठीक आहे, याला म्हणतात पार्शियल ड्राउनिंग. मग सर याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? मृत्यू होऊ शकतो. अशा व्यक्तीला तात्पुरत्या काळासाठी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अशा व्यक्तीचं हृदय तिला बाहेर काढल्यापासून 5 मिनिटाच्या अंतरात बंद पडू शकतं. ठीक आहे. ते परत सुरू करता येतं का? परत सुरू होऊही शकतं. होईल नाही होईल ही काय आहे, व्यक्ती टू व्यक्ती चेंज होणारी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल एक्झॅक्ट कमेंट करता येणार नाही. पण तुम्हाला पॉईंट समजलाय? म्हणजे बुडून मृत्यू झाला नाही व्यक्तीचा. व्यक्ती बुडाली, तिला बराच वेळ म्हणजे 4-5 मिनिटं तिला काय मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही. अशा व्यक्तीला बाहेर काढलं. अशी व्यक्ती बाहेर आल्यानंतर जिवंत होती, पण पुढच्या काही वेळेमध्ये, काही मिनिटांमध्ये अशा व्यक्तीला हार्ट अटॅक येतो आणि त्याचा मृत्यू होतो. हार्ट अटॅक म्हणायचं नाही, सॉरी, कार्डियक अरेस्ट येतो आणि मृत्यू होतो. अटॅक आणि अरेस्ट मध्ये फरक आहे, ते आपण डिस्कस करू ज्यावेळी हे डिटेल घेणार आहे त्यावेळी. ठीक आहे. ओके. अजून एक टाईप मी इथे तात्पुरतं लिहून ठेवतो, हे बाण काढून ठेवतो, नंतर एक्सप्लेन करतो. पहिला सेकंडरी ड्राउनिंग एक्सप्लेन करूया. सेकंडरी ड्राउनिंग मध्ये काय होते? पार्शियल ड्राउनिंग सारखंच आहे सेकंडरी ड्राउनिंग. सेकंडरी ड्राउनिंग मध्ये काय होते? व्यक्ती पाण्यात बुडते. ठीक आहे. त्या व्यक्तीला बाहेर काढलं तर तिच्या फुफ्फुसामध्ये बरचसं पाणी साठून असतं. ठीक आहे. आणि या साठलेल्या पाण्यामुळे त्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही. ठीक आहे. म्हणून त्या व्यक्तीला पालथं करून त्या व्यक्तीच्या पाठीवर जोराजोराने धक्के मारले जातात, जेणेकरून तिच्या फुफ्फुसामधलं पाणी बाहेर निघावं. कारण की त्या व्यक्तीला खोकला सुरू झाला की त्या खोकल्यातून बरचसं पाणी बाहेर निघतं. पण समजा असं बाहेर निघालं नाही तर ती व्यक्ती पाण्याच्या बाहेर आल्यानंतर देखील तिच्या फुफ्फुसात असलेल्या पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू होतो.
ठीक आहे, याला म्हणतात सेकंडरी ड्राउनिंग. ठीक आहे, याला म्हणतात सेकंडरी ड्राउनिंग. आणि शेवटचा जो टाईप आहे तो आहे सायलेंट ड्राउनिंग. तो आहे सायलेंट ड्राउनिंग. सायलेंट ड्राउनिंग म्हणजे काय? सायलेंट ड्राउनिंगचा अर्थ आहे एखादी व्यक्ती बुडत असते हे तिला जाणवतच नाही किंवा बाकीच्यांना जाणवत नाही. बाकीच्यांना असं वाटतं ती व्यक्ती पोहते वाटतं. ती व्यक्ती पोहायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या फुफ्फुसात हळूहळू 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 पाणी जात असतं. ठीक आहे, नवीन पोहणारी जी मुलं असतात, नवीन पोहणारी लोक जे असतात त्यांच्या बाबतीत हे असं होतं की त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या फुफ्फुसामध्ये आणि स्टमकमध्ये हळूहळू पाणी जात असतं. ते वजनाने जड होत जातात आणि अचानक डुब करून खाली जातात. ठीक आहे, याला म्हणतात सायलेंट ड्राउनिंग. समजत पण नाही कुणाला की ही व्यक्ती बुडत चालली आहे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज सायलेंट ड्राउनिंग. ओके, ड्राउनिंगचे प्रकार समजले तुम्हाला. एक आहे वेट ड्राउनिंग, एक आहे ड्राय ड्राउनिंग, एक आहे पार्शियल ड्राउनिंग, एक आहे सायलेंट ड्राउनिंग आणि एक आहे सेकंडरी ड्राउनिंग. ठीक आहे, होपफुली तुम्हाला हे सगळे टाईप समजले असतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, आता आपण हे सगळे टाईप एकत्रच लिहायचा प्रयत्न करू. जे श्वासावरोधजन्य मृत्यू आहेत म्हणजे जे अस्फिक्सिया आहे, हे अस्फिक्सिया आपण 2 प्रकारामध्ये डिवाइड करू. या 2 प्रकारामधला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे ते आहे मेकॅनिकल अस्फिक्सिया आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे नॉन मेकॅनिकल अस्फिक्सिया. ठीक आहे, हा जो मेकॅनिकल अस्फिक्सिया आहे याला आपण डिवाइड करू. ठीक आहे, मेकॅनिकल अस्फिक्सिया पहिला आपण कशात डिवाइड करू? पहिला आपण डिवाइड करू हँगिंग मध्ये, नंतर आपण डिवाइड करू स्ट्रँग्युलेशन मध्ये, नंतर आपण डिवाइड करू सफोकेशन मध्ये आणि नंतर आपण डिवाइड करू ड्राउनिंग मध्ये. ओके, त्यानंतर नॉन मेकॅनिकल अस्फिक्सिया आपण डिवाइड करू पॅथॉलॉजिकल मध्ये, त्यानंतर आपण डिवाइड करू पॉइझनिंग मध्ये आणि त्यानंतर आपण डिवाइड करू ट्रोमॅटिक मध्ये. हा नॉन मेकॅनिकल हा पोजिशनल पण म्हणतात, पोजिशनल याच्यात पण घेतात, त्यामुळे पाहिजे तर लिहून ठेवतो मी इन केस तुम्हाला पाहिजे असेल तर. हे नंतर तुमच्या डिटेल नोट्समध्ये येईल हा टॉपिक. ओके, आता सांगा हँगिंगचे टाईप सांगा. हँगिंगचे टाईप कशा कशावरून पाडले आपण? सगळ्यात पहिला हँगिंगचा टाईप आपण कशावरून पाडला? सस्पेन्शनवरून. ठीक आहे, बॉडी किती हवेत आहे याच्यावरून, नाही का? किती हवेत आहे याच्यावरून सस्पेन्शनचा विचार केला तर हँगिंग 2 प्रकारचं होतं. एक होतं कंप्लीट हँगिंग आणि दुसरं होतं पार्शियल हँगिंग. ठीक आहे, त्यानंतर आपण नॉटचा विचार केला, गाठीचा विचार केला आणि हँगिंग 2 प्रकारात डिवाइड केला आपण. एक होतं टिपिकल हँगिंग, एक होतं अटिपिकल हँगिंग. त्यानंतर आपण मोडचा विचार केला, त्यामुळे आपण हँगिंगला 3 टाईपमध्ये डिवाइड केलं. एक होतं सुसाइडल हँगिंग, एक होतं होमिसाइडल हँगिंग आणि एक होतं ऍक्सिडेंटल हँगिंग. याच होमिसाइडल हँगिंगला आपण लिंचिंग या नावाने सांगितलं. लिंचिंग या नावाने सांगितलं. होपफुली हे समजले तुम्हाला पहिला. ओके, गुरुत्वामुळे होतं, बरोबर आहे. नंतर आपण बघूया स्ट्रँग्युलेशन. स्ट्रँग्युलेशन आपण सांगितलं सगळ्यात पहिला लिगेचर स्ट्रँग्युलेशन सांगितलं तुम्हाला मी, बरोबर आहे. लिगेचर स्ट्रँग्युलेशन नंतर मी तुम्हाला काय सांगितलं? थ्रॉटलिंग सांगितलं. थ्रॉटलिंग नंतर मी तुम्हाला काय सांगितलं? मगिंग सांगितलं. मगिंग नंतर मी तुम्हाला काय सांगितलं? मगिंग नंतर मी तुम्हाला सांगितलं गॅरोटिंग आणि मी तुम्हाला काय सांगितलं? बान्सडोला. त्यानंतर सफोकेशन सांगितलं आपण तुम्हाला. सफोकेशन मध्ये आपण काय घेऊया? सफोकेशन म्हणजे गुदमरणे. याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं बॅग सफोकेशन. ठीक आहे,
त्यानंतर आपण तुम्हाला सांगितलं स्मॉदरिंग, त्यानंतर तुम्हाला सांगितलं बर्किंग, त्यानंतर तुम्हाला सांगितलं गॅगिंग, त्यानंतर सांगितलं चोकिंग, त्यानंतर सांगितलं पोझिशनल. आणि चोकिंगचा याचा एक सेपरेट प्रकार तुम्हाला कोणता सांगितला मी, कॅफे कोरोनरी, जो आपण सेपरेट म्हणून पण बघू शकतो, नाही का, सेपरेट म्हणून पण बघू शकतो. ड्राउनिंग, ड्राउनिंग कोणतं सांगितलं मी तुम्हाला, वेट ड्राउनिंग सांगितलं, जे दोन प्रकारचं आहे, एक सी असेल किंवा फ्रेश वॉटरमध्ये असणार असेल. मग आहे ड्राय ड्राउनिंग, मग आहे पार्शियल ड्राउनिंग, मग आहे सेकंडरी ड्राउनिंग, आणि मग आहे सायलेंट ड्राउनिंग. सो आपल्याला अस्फिक्सिया या टॉपिकमध्ये एवढं सगळं बघायचं आहे. होपफुली तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील अशी अपेक्षा आहे. प्लीज सांगा तुम्हाला सगळं समजलंय का, याच्यामध्ये कुठल्याबद्दलही, फक्त टाईपबद्दल तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज मला विचारा, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. कारण की उद्यापासून आपण यातला प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये बघायला सुरू करणार. म्हणजे हँगिंग येणार, हँगिंग डिटेलमध्ये बघायला सुरू करणार, मग त्यातलं एक 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 पोस्टमॉर्टम चेंजेस काय असतात, काय कसं असते वगैरे वगैरे बघायला सुरू करणार. असं हळूहळू बघत जाऊया आपण. ठीक आहे, चालेल. काही शंका असेल तर प्लीज सांगा. बरं, अजून एक सांगायचं राहिलं, बरं झालं ते शंका असेल असा प्रश्न विचारला मी, रिझन सांगतो. सो जे हँगिंग आहे, हे हँगिंग अजून एक विशिष्ट प्रकार आहे हँगिंगचा. ठीक आहे, हे सगळं सोडून अजून एक हँगिंगचा विशिष्ट प्रकार आहे, जो मी इथे लिहितो. कुठे कुठे लिहू, कुठे जागा आहे का आपल्याकडे, जो इथे लिहितो. ठीक आहे, ते आहे ज्युडिशियल हँगिंग. ज्युडिशियल हँगिंग स्पेशल टाईप हँगिंगचा, नाही का. न्यायालयाने काय केलं, आदेश दिला म्हणून कुणाला तरी फाशी देणे, हा एक ज्युडिशियल हँगिंगचा प्रकार आपण बघायचा आहे. ठीक आहे. बरं, आता हळूहळू अजून पॉईंट्स, अजून एक पॉईंट आठवत गेला मला. अजून एक पॉईंट आहे स्ट्रँग्युलेशनमध्ये. स्ट्रँग्युलेशनमध्ये एक स्पेशल टाईप आपल्याला बघायचं आहे, ते आहे सेक्स्युअल स्ट्रँग्युलेशन. सेक्स्युअल स्ट्रँग्युलेशन ॲक्च्युअली ते लिगेचर स्ट्रँग्युलेशनचाच पार्ट आहे, पण तो आपण डिटेलमध्ये बघूया. त्यावेळी सेक्शुअल स्ट्रँग्युलेशन काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. चालेल. सो होपफुली तुम्हाला हे समजलं असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल काहीही शंका असतील क्लासिफिकेशनबद्दल तर प्लीज मला सांगा. जर तुम्हाला हे समजलं असेल टॉपिक, तर आज आपण इथे थांबतोय. उद्यापासून आपण मात्र डिटेल हँगिंगला वगैरे सुरुवात करतोय. एखादा टॉपिक झाला की त्याच्यावर क्वेश्चन आन्सर सेशन व्हावं अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून तुम्हालाही गोष्टी लक्षात येतील आणि मलाही समजेल की अजून काही राहिले का वगैरे. काही इतर प्रश्न तयार होतात, त्यातून अजून एखादा दुसरा कन्सेप्ट क्लिअर व्हायला सुरू होतो. ठीक आहे. सो होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. काही शंका असेल तर प्लीज सांगा. आपण 1 मिनिट वाट बघूया तुमच्या शंकांसाठी. नसेल तर आपण आज इथे थांबूया. उद्या आपण भेटूया हँगिंगच्या डिटेलसाठी.